नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण शेतकरी बांधवाचं नवीन चॅनल आहे आणि आपल्याला खरी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि मागील 2 ते 3 दिवसाखाली आपण बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण झालं होतं कमी दाबाचं, ते क्षेत्र महाराष्ट्रात कधी येणार आणि महाराष्ट्रातील थांबलेला पाऊस आहे तो कधी चालू होणार ह्या संदर्भात आपण वारंवार आपल्याला व्हिडिओ बनवून आम्ही सेंड करत असतो आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर जे बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण झालेलं होतं ते क्षेत्र आपण पाहता की गेले काही दिवस तिथे सर्कल मांडून होता आणि भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम ह्या दोन्ही सागर तटांच्या कडेला ते क्षेत्र निर्माण झालेलं असून ते गेले काही दिवस तिथे घोंगावत होतं आणि त्याची वाटचाल ही महाराष्ट्रात होणार होती. आपण असं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं. तर आज दुपारपासून ते क्षेत्र म्हणजे चक्रीवादळाचं स्वरूप झालेलं महाराष्ट्रात ते पूर्णपणे व्यापलेलं आहे महाराष्ट्र आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुपारपासून पावसाला चांगली सुरुवात झालेली असून महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये दमदार पाऊस हा चालू झालेला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होत असून नांदेड, अकोला, जळगाव, नागपूर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस चालू झालेला असून पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली, अकलूज, अहमदनगर, लातूर, नांदेड या भागामध्ये सुद्धा पाऊस हा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होत असून पुढील काही दिवस पावसाला वेग येणार आहे असून हे जे चक्रीवादळाचं स्वरूप आहे ते पूर्ण महाराष्ट्रात व्यापणार असून वाशिम, शेगाव, अमरावती या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की चक्रीवादळाचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नागपूर लगतील काही भागही चक्रीवादळाने व्यापलेला असून पुढील काही दिवसांमध्ये चक्रीवादळाचा जो कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेला आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपल्या चॅनलला आपली अशीच साथ राहू द्या. आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा. आपले जे सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क जे चॅनल आहे ते आपल्या शेतकरी बांधवाचं आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.